योगेश कदमांनी सुनावणी घेतली, पण सचिन घायवळला शस्त्र परवाना दिलेला नाही. गृहराज्यमंत्र्यांवरील टीकेनंतर फडणवीसांचं स्पष्टीकरण. तर चूक नसल्यास घाबरू नका, जशास तसं उत्तर द्या. शिंदेकडूनही पाठराख. छोटी मोठी वादळं उठली म्हणून पर्वत हलत नाही. विरोधकांच्या टीकेला मंत्री योगेश कदमांचं उत्तर. अशा राजकारणामुळे कधीच विचलित झालो नाही, होणारही नाही. कदमांचं ट्विट. निलेश घायवळ नंतर सचिन घायवळवर सुद्धा मकोका अंतर्गत कारवाई. निलेश घायवळ प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे वर्ग. निलेश घायवळच्या 40 मालमत्तांचा प्रकरणाची चौकशी होणार. ओबीसींना बर्बाद करणारा जीआर रद्द झालाच पाहिजे, अन्यथा मुंबई, पुणे, ठाणे जाम करणार. नागपुरातील ओबीसी मोर्चातून विजय वडेट्टीवारांचा एल्गार. तर आमचा जीआर रद्द होणार नाही, जरांगेंची प्रतिक्रिया. लोकांना कर्जमाफीचा नाद लागलाय, निवडून येण्यासाठी आम्ही काहीतरी आश्वासनं देतो. सहकार मंत्री बाबासाहेब पाटलांचं शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळणारं वक्तव्य. टीकेनंतर दिलगिरीही व्यक्त. शेतीच्या बांधावर शेतकरी बाबासाहेब पाटलांची जिरवल्याशिवाय राहणार नाही. ओबीसी मेळाव्यातून वडेट्टीवारांचा सहकार मंत्र्यांना इशारा. महापालिकेच्या निवडणुकीत ठाकरे ब्रँड काय हे जनता दाखवून देईल. ठाकरे ब्रँडची सुरुवात झाल्यानंतर तुमचा बँड वाजेल. बेस्ट कामगार सेनेच्या बैठकीत उद्धव ठाकरेंचं फडणवीसांना उत्तर. उद्धव ठाकरेंच्या उद्याचा हंबरडा मोर्चावरती फडणवीस शिंदेंची टीका. ठाकरेंनी आरशात बघावं, नंतर असे मोर्चे काढणार नाहीत. फडणवीसांचा निशाणा. तर अजून किती हंबरडे फोडणं बाकी, शिंदेंचा खोचक टोला. भोकनेवाले कुत्ते काटते नाही. अहिल्यानगरातील सभेवरून नितेश राणेंची एमआयएम नेत्यांवर टीका. जलील यांनी छोटा चिंटू आणि वारिस पठाण यांनी नेपाळला ठिंगणा म्हणत केलेल्या टीकेनंतर उत्तर. गुडसेनं शांत डोक्यानं महात्मा गांधींची हत्या केली, तसंच शांत डोक्यानं फडणवीस भांडणं लावतात. काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची टीका. तर हर्षवर्धन सकपाळांना त्यांच्या जिल्ह्यातही कुणी ओळखत नाही, फडणवीसांचं उत्तर. मराठवाड्यातील पूरग्रस्त भागातील ज्या शेतकऱ्यांच्या मुलांची लग्न ठरली होती, त्याची जबाबदारी आता शिवसेनेची. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा. महाराष्ट्रातील 347 तालुक्यांना विशेष पॅकेजद्वारे नुकसान भरपाई मिळणार. सुधारित जीआरमध्ये 94 तालुक्यांचा नव्यानं समावेश. शेतकऱ्यांच्या संतप्त भूमिकेनंतर सरकारकडून जीआरमध्ये बदल.